आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जय आता नेमका ना टपरीवर आलेला असतो, जिथे आता सगळेजण चाय घेत असतात. आणि तेव्हाच ना जयला तिथे आलेलं बघून मॅक तर एकदमच चकित होतो. मॅक म्हणत असतो की हे काय, चक्क सर तुम्ही इथे, काही चाललंय काय तुमचं? मग आता इकडे जयला बघून ना सगळ्यांनाच प्रश्न पडतो, कारण चहाच्या टपरीवर जय आलेला असतो ना. कारण 5 स्टारमध्ये जाऊन चहा पिणारा किंवा कॉफी पिणारा जय जो आहे तो चक्क आज टपरीवर आला आहे. यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण आता जयकडे पाहत असतात. जय म्हणतो की मी तुम्हा सगळ्यांना इथे बघितलं ना, सो म्हणूनच मी इथे आलो आहे, असंही आता बोललं जातं. म्हणजे 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 कळलं नाही आम्हाला. असं आहे ना की काय आहे ना, तुम्ही सगळीजणं इथे होतात, मग विचार केला की तुमच्यासोबत थोडा वेळ घालवावा. तसंही तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना की त्या दिवशी आपल्याला त्या औदुंबर सरांनी काय सांगितलं होतं, टीम बिल्डिंग. मग आता टीम बिल्डिंग म्हणजेच कसं, आपल्या टीम मेंबर्सवर लक्ष ठेवायचं, त्यांना काय हवं नको त्या सगळ्या काही गोष्टी बघायच्या. मग आता तसंच मी सुद्धा तुम्हाला प्रोत्साहित करतोय, कळलं का? मी आहे तुमच्यासोबत, असंही आता म्हटलं जात असतं. मग त्यासाठीच मी तुमच्यासाठी इथे आलेलो आहे, असंही आता जय बोलत असतो. जय जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो ना, तेव्हा मात्र आता खूपच जास्त हसायला ना इकडे मात्र आता येत असतं. कारण आता या सगळ्या काही गोष्टी जेव्हा घडत असतात, तेव्हा शरू जेव्हा हसते तेव्हा जय तिला विचारतो की तुला हसायला झालंय तरी काय? तेव्हाच ती म्हणते की नाही नाही, नथिंग स्पेशल, असं काही झालेलं नाही आहे, मी सहज म्हणून तुम्हाला म्हटलं, बाकी काही नाही, असंही आता ती बोलत असते. आणि मग जेव्हा ती या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता इकडे आता जो मॅक आहे ना तो म्हणतो की सर तुम्ही एकदा ना या टपरीवरची ना चाय तर घेऊन बघा, असली अमेझिंग चाय आहे ना की काय सांगू, जबरदस्त आहे, बघा ना एकदा तर ट्राय करा, असंही आता म्हटलं जात असतं. मग तेव्हाच तिकडे जय म्हणतो की हो हो, का नाही, घे. मग तेव्हाच इकडे आता जयच्या समोरच शरू म्हणत असते की सरांनी ट्राय केली आहे, असं म्हटल्याबरोबर आता जय तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो की नाही, ती सहज म्हणून म्हणते, मी अजून काही ट्राय केली नाही, तुम्ही म्हणताय तर मी ट्राय करेन, असंही आता तो मुद्दामून म्हणतो. मग आता मॅक लगेच चहावाल्याला सांगतो की सरांसाठी स्पेशल असा चहा रेडी हवा आहे ना, फास्ट. आणि मग आता त्याच्या हातात चहाचा जो कप आहे तो दिला जातो. आणि मग तेव्हा काय सुरू होतं ना, इकडे आता ब्लॉगिंग करणं, सेल्फी काढणं. मग आता सेल्फी वगैरेसुद्धा निघतात. आणि हे सगळं बघून ना आता मात्र इकडे जयला थोडं टेन्शन येतं, कारण तो चहाच्या टपरीवर या सगळ्यांसोबत ना आता हा चहा पित होता आणि म्हणूनच थोडंसं का होईना त्याला टेन्शन आलेलं होतं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता आसावरीला सुद्धा नकोसं झालेलं होतं, पण तिला कळत नव्हतं की काय करावं ते. तेवढ्यातच पमा तिथे येते आणि पमा तिला म्हणत असते की आसावरी चल ना, मला वरचे ना ते 2 डब्बे काढून दे ना, तेवढे डब्बे काढून देशील ना तर बरं होईल, असंही आता बोललं जातं. हो देते ना काढून, चालेल. मग आता असं बोलून ती आता कामाला लागते. जशी ती आता कामाला लागत असते ना, तेव्हा मात्र तिला विचारलं जातं की काही झालं आहे का, तुला कसलं टेन्शन आहे का, काही झालं असेल तर तसं बोल. पण ती म्हणत असते की नाही, काहीच झालेलं नाही आहे. मग आता ती कामामध्ये गुंतत असते, तेच तिचा फोन वाजतो. तिचा फोन वाजल्याबरोबर ती पुन्हा एकदा बॅक साईडला जाते आणि गौतमचा फोन आहे हे बघते. मग गौतमचा फोन येऊनही तो फोन आता ती कट करते आणि त्यानंतर ती पुढे जात असते. तेव्हा पमा तिला विचारते की सगळं ठीक आहे ना, मला ना काहीतरी गडबड वाटते. त्यावर पमाला ती सांगते की नाही, सगळं ठीक आहे मामा, नको काळजी करूस, असंही तिने आता सांगितलेलं असतं. तेच आता दुसरीकडे गौतम विचार करतो की काय झालं असेल आशूला, आशू कॉल का रिसीव करत नाही आहे. म्हणूनच मग आता तो पुन्हा एकदा आशूला कॉल करायचा प्रयत्न करत असतो. पण तेव्हाच ना तो उदास आहे हे दिसतं. तो उदास आहे दिसल्यावर समायरा त्याला विचारते की काय झालं आहे, तर समायराला तो म्हणतो की काही नाही, नथिंग स्पेशल, असं म्हटल्याबरोबर आता ती म्हणते की मला डाऊट येतोय की काहीतरी झालं आहे, पण तू लपवतोय. मी तुला म्हटलं आहे ना आपण फ्रेंड्स आहोत, सो बोल ना, काही झालं आहे का? हो झालं आहे. मग आता मी ना फोन लावत होतो आशूला, पण आशू कॉलच रिसीव करत नाही. अरे इतकंच ना,
अशी कॉल रिसीव करत नाही आहे ना? अरे ती कामात असेल. अरे मावशी ना दिवसभर तिला काही ना काही कामं सांगतच असते, म्हणून मला असं वाटतं ना ती कामात असणार आहे. नको काळजी करूस, ती फ्री झाली ना की तुला कॉल करेल. मग इकडे असं गौतमही विचार करतो की बरोबर तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे, कामातच असेल ती आणि म्हणूनच तिने कॉल केला नसेल. मात्र समायराला हे सगळं बघून ना आनंद होतो. समायरा खूप जास्त खुश असते. ती विचार करते की हां, फायनली जसं आपण ठरवतोय तसं होतोय. आता त्याला रडण्यापासून पर्याय नाही. तेच दुसरीकडे आता मीटिंग सुरू असते. आकाश मीटिंगला सुरुवात करतो. आकाशने म्हटलेलं असतं की आपण आहे ना बरेच पॉईंट जे आहेत ते आता मांडलेले आहेत आणि आपण तसं बघायला गेलं तर इथल्या इथे सिटीमध्ये ना सगळीकडे फिरलेलो आहे, पण आता आपल्याला काही बाकी सिटीमध्ये सुद्धा फिरायची गरज आहे. सो आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक एक करून जायचं आहे. तिघांची टीम बनवतोय असंही आता गौतम पुढे येऊन बोलतो. आणि गौतमने आता प्रत्येक त्यांची टीम केलेली असते. तेच इकडे शरू आणि मॅक बाजूबाजूला बसलेली असताना मॅक बोलत असतो की यार प्लीज यार, आपल्या दोघांना ना कोकणात पाठवायला हवं. तेच आता कोकणात पाठवायला हवं असं म्हटल्यावर शरूलाही आनंद होतो. पण इकडे आता प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं जात असतं. कोणाला नाशिकला तर कोणाला कोल्हापूरला. तसंच आता इकडे शरूचं म्हणणं असतं की आपल्याला ना कोल्हापूरला पाठवायला हवं. म्हणजे कसं, कोल्हापूरला जर आपण गेलो तर कसं कोल्हापूरचा मस्त तांबडा पांढरा रस्सा हाणता येईल ना, असं त्यांचं सुरू असतं. त्यातच गौतमने आता टीम पाडलेली असते. समायरा, आकाश आणि त्याचबरोबर रॅवी या तिघांना सिलेक्ट केलेलं असतं आणि त्यांना पाठवलेलं असतं नाशिकला. मग आता आपण काय करायचं, आपल्याला जर छान असं कुठेतरी वेगळीकडे पाठवलं ना तर बरं होईल. म्हणजे कसं खायची सोय या शरू आणि मॅकला खाण्याशिवाय ना दुसरं काही मात्र दिसत नसतं. आणि म्हणूनच मग आता प्रयत्न सुरू असतात की कधी एकदा खायला वगैरे भेटतं यासाठी. मग आता हे सगळं सुरू असतानाच ना दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे आता जय जो आहे तो सुद्धा मध्ये बसतो. पण आता जयच्या बरोबर शरू आणि मॅकला कर्जतला पाठवलेलं असतं. बापरे, शरू आणि मॅकला तर टेन्शन येतं की ह्या जयसोबत आपल्याला जायचं आहे. मग त्यांना आता एवढं टेन्शन येतं ना की काय बोलावं, काहीच कळत नसतं. कारण जय त्यांच्यासमोर येणार आहे म्हटल्यावर आता सगळं काही सिस्टमॅटिक होणार. म्हणजे जराही मजा मस्ती आणि काहीच करता येणार नाही. आणि त्यामुळेच ना जरासं का होईना त्यांना टेन्शन येतं. त्यांना आता नको नकोसं झालेलं असतं, पण काय करणार, करावं तर लागणारच ना. मग त्यातच आता दोघांचे डिस्कशन सुरू असतं की कुठून कोणी कुठे जायचं तसं. मग तेव्हाच जय त्यांच्याकडे बघत असतो. मग तेव्हा शरू म्हणत असते की मी काम करते, माझ्या आईला ना सांगते की मस्त असे घावणे बनव, मग मस्त घावणे खाऊया गरम गरम आणि निघूया पुढच्या प्रवासाला. मग काय कसं करायचं, तू माझ्याकडे येतोस की कसं मी घेऊन येऊ? मग तो म्हणतो की चालेल, कसंही चालेल. मग मी कलव्यावर ना परेलला येतो किंवा तू परेलवर ना कलव्याला ये. मग आपण भेटूया सरांना आणि मग पुढचं काय ते बघूया. असं त्यांचं डिस्कशन सुरू असतं. तेच आता तिथे जय येतो आणि जय आल्यानंतर बोलतो की काय चाललं आहे तुमचं? मग शरू म्हणत असते की जय तुम्ही एक काम करा, तुम्ही मला पिक करा. मग त्यावर जय म्हणतो म्हणजे काय मी पिकअप अँड ड्रॉपची सर्व्हिस चालू केली आहे का? त्याने असं म्हटल्याबरोबर इकडे मात्र आता शरू म्हणत असते की नाही सर, तसं नाही म्हणायचं मला, मी जस्ट तुम्हाला म्हटलं की तुम्ही याल का मला घ्यायला. इकडे आता जय आणि शरू आणि त्याचसोबत मॅकमध्ये मस्त अशी मस्ती रंगलेली असते. म्हणजे त्यांचं डिस्कशन सुरू असतं कोण कुठून येणार, काय करणार. म्हणजे आता अटल सेतूवरनं जवळ पडेल, 15 मिनटाचं अंतर आहे. तू एक काम कर, तू परेलवरनं कलव्याला ये किंवा मी कलव्यावरनं परेलला येतो. हे त्यांचा टाईमपास ना आता सुरूच असतो. त्यावर जय म्हणतो की बस झाला, पुरे झालं, खूप झालं तुमचं. आता इथे आता डिस्कशन सुरू असतानाच ना बाकी स्टाफमधले मेंबर्स ना शरूला आणि त्याचसोबत मॅकला चिडवत असतात आणि मॅकला म्हणत असतात की आज का आता काय मजा येते ना, तुमची जय सरांसोबत पिकनिक आहे. असं म्हटल्याबरोबर मॅक आणि शरूना त्या दोघांवरही चिडतात आणि चुप्प बसा रे तुम्ही, तुम्हाला काय माहिती, जा ना मग तुम्ही, तुमच्याबरोबर पाठवू का जय सरांना, असं आता शरू बोलत असते. इथे आता ॲडजस्टमेंट सुरू असते कसं काय काय करायचं या संदर्भात. मग तेव्हाच ना इथे शरू म्हणत असते की बघ, जे आपण घावणे खाणार आहोत ना ते गरम गरम खाण्यातच मजा आहे. सो तू एक काम कर, तू माझ्याकडे ये, मग आपण मस्त असे घावणे गरम गरम खाऊया आणि पुढे जाऊया. तेच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की आसावरीला सारखा गौतम कॉल करत असतो,
पण आसावरी गौतमचे कॉल काही रिसीव करत नसते. त्यानंतर शेवटी ती कॉल रिसीव करते. तेच गौतम जो आहे तो मात्र आसावरीला म्हणत असतो की आशू जरा बाहेर ये ना. मग आशू पटकन बाहेर यायला निघते. मग जेव्हा आशूचा मूड ऑफ आहे आणि आशू सकाळपासनं आपले फोन रिसीव का करत नाही आहे, त्यामुळेच ना गौतमला शेवटी घर गाठावं लागतं. आणि तो बाहेर आल्यानंतर तिला बाजूला घेऊन जातो आणि तिला विचारतोसुद्धा की काय चाललं आहे तुझं ते सांग. मग तेव्हाच ती काही नाही असं म्हणते. पण तिचा मूड ऑफ आहे हे बघून ना गौतमच्या लक्षात येतं की नक्कीच ना काहीतरी बिनसलं आहे, पण ही आपल्याला सांगत नाही आहे. या गोष्टी त्याच्या लक्षात येतात. म्हणूनच तो तिला बोलतं करायचा प्रयत्न करत असतो. तो तिला म्हणत असतो की आसावरी सांग ना, मी बघतोय सकाळपासनं तुला कॉल करतोय कंटिन्यू, पण तू कॉलच रिसीव करत नाही आहेस. मी विचार करतोय की काय झालं. तेच आता आसावरी जयला म्हणत असते की तुला माझा कंटाळा तर नाही ना आला. म्हणजे पुढे जाऊनसुद्धा तुला असं कधी होणार नाही ना की म्हणजे एकदा असं म्हणतात ना की एकाच व्यक्ती कसा सारखा कंटाळा येतो, तसं काही होणार नाही ना, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना इथे जे काही आसावरी बोलते ना त्यावर गौतमला हसू येतं. गौतम हसायला लागल्याबरोबर इकडे आसावरी त्याला म्हणत असते की काय झालं आहे तुम्हाला हसायला. तेव्हा गौतम म्हणतो, अरे यार बरोबर ना, ज्या मुलीसाठी मी खरं तर प्लॅनिंग केलं, म्हणजे ज्या मुलीसाठी मी सुसाईड करायला गेलो होतो, त्या मुलीला असं कसं वाटू शकतं यार, मी तुला सोडून दुसरीकडे जाईन. यार असं नाही होणार यार आसावरी, असं कसं बोलू शकतेस तू. मग त्यावर आसावरीला तो थोडंसं मंदसुद्धा म्हणतो. त्यावर आसावरी म्हणते की नाही ना, पण मला जसं वाटलं तसं मी तुम्हाला बोलून दाखवलं. मला असं वाटलं ना, काय बोलता तुम्ही असं. तेव्हाच ना गौतम म्हणतो की हे सगळं वाटणं वगैरे सोडून दे गं, असं काही नाही आहे. मी ना कायम तुझाच आहे आणि कायम तुझाच राहणार. आणि मनामध्ये ना हे असले नसते उद्योग आणू नकोस आणि असे विचार केलेस ना की तुलाच त्रास होईल. आणि तू मला हे सगळं काही बोलून दाखवायचं होतंस ना, सगळं काही मनामध्ये का ठेवलंस. मनामध्ये ठेवलंस ना की त्रास होतो. आता इथून पुढे ना लक्षात ठेवायचं, जे काही आहे ना ते डायरेक्टली बोलून टाकायचं, मनामध्ये साठवून ठेवायचं नाही. नेक्स्ट म्हणजेच पुढच्या वेळेपासनं तुला जर माझी कोणतीही गोष्ट खटकली ना, तर तू डायरेक्ट मला तोंडावर बोलून दाखवायची की नाही, मला हे आवडत नाही आहे तुमचं, तुम्ही असं करू नका. त्याचबरोबर मलाही तुझी कोणती गोष्ट पटली नाही तर मीही तुझ्याशी बोलेन. असं आपण दोघांमध्येही थोडंसं असं संवाद ठेवूया, चालेल का तुला. मग आता आसावरीसुद्धा गौतमला ह्या सगळ्याला होकार देते. ती म्हणत असते की हो चालेल. मग आता ते दोघंही जणं बोलत असतात. त्याच वेळेला आता आसावरी म्हणत असते की मला फक्त तुम्हाला तेच बोलायचं होतं. तर गौतम आसावरीला म्हणतो की पुन्हा असा ना वेड्यासारखा विचार करू नको हां, मी तुला पहिलेच सांगतोय, मी कायम तुझाच आहे आणि तुझाच राहणार आणि मला आयुष्यभर ना फक्त तुझीच साथ हवी आहे, असं देखील गौतम आता आसावरीला सांगतो. आणि तिला हसवायचा, तिला थोडासा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असतो. तो तिला म्हणतो की मगाशी ना तुझ्या चेहऱ्यावर जे काही 12 वाजलेले होते, तुझं हसू गायब झालं होतं ना, तेव्हाच मी समजले की काहीतरी झालं आहे. हां, एवढे सकाळपासून कॉल केले तरीसुद्धा कॉल रिसीव नाही केलीस. हां, एका मेसेजला रिप्लाय नाही केलास. मग मला किती काळजी वाटत होती, असेही गौतम आता आसावरीला बोलतो. आसावरी त्यासाठी सॉरी बोलते आणि मग काय त्याला हसून दाखवते. जसं ती आता हसते तेव्हा मात्र आता गौतमला आनंद होतो. गौतम बोलतो हे असं असं पाहिजे, काहीतरी मस्त असं असं हसून दाखवायचं. तेच दुसरीकडे आता शरूला ना पिकनिकला जायचं असतं, म्हणजे त्या मीटिंगसाठी कामाला जायचं असतं. त्याचसाठी आता पूर्ण पॅकिंग शरूची सुरू असते. पूर्ण रूमभर कपडे कपडे करून ठेवलेले असतात. तेच आता तिथे पम्मा येते. पम्मा तिथे आल्यावर शरूला म्हणत असते की शरू, तुझं काय चाललं आहे, म्हणजे मला समजेल का, एवढा पसारा का घालून ठेवला आहेस तू. तेव्हा शरू म्हणते की थांब गं मम्मा, मला समजत नाही का कोणते कपडे घालायचे ते, थांब मी भरते. अगं पण तुला कळतं आहे का, हा एवढा पसारा डायरेक्ट जाणार आहे का बॅगेमध्ये. ती म्हणते की हो मला माहिती आहे, नाही जाणार, डायरेक्ट करते. पण इकडे मात्र ना या जयचं पूर्ण सिस्टमॅटिक असतं. म्हणजे त्याने त्याचे कपडे नीट घडी करून ठेवलेले असतात. आधी सगळ्या संपूर्ण सामानाची त्यांनी यादी केलेली असते आणि त्या संपूर्ण सामानांची जशी तो यादी करतो ना, तसं आता एक एक करून तो आता दाखवू लागतो. मग आता ती एक एक यादीमधलं सामान पूर्ण त्याने फिल केलं आहे का, भरलं आहे का हे बघतो. त्याची ते आसावरीसुद्धा येते आणि आसावरीला शरू विचारत असते की बघ ना हा ड्रेस चांगला आहे का. आसावरी नाही असं म्हणते. मग शरू म्हणते हा बघ, हा येल्लो कलरचा ड्रेस तिने दाखवलेला असतो. अगं हा चांगला आहे, पण ह्याला ना तुला इस्त्री करावी लागेल, बघ कसं वाटते ते. नको, मग हा पण नको. मग कोणता घालू कोणता घालू. अगं पण मला सांग, तू कामासाठी जातेस ना, एवढी सगळी तयारी कशाला.
अगं ती काय आहे ना, मी कोण आहे माहिती आहे ना, मी शर्वरी परब आहे आणि मला कसं एकदम टकाटक राहायला आवडतं. सो म्हणूनच. पण इकडे ना जय जो बिचारा आहे ना, त्याचं बॅग भरण्याचं सुरू असतं आणि तो परफेक्ट बॅग भरत असतो. जेव्हा तो परफेक्ट बॅग भरतो ना, तेव्हा मात्र आता इकडे त्याचं सगळं सामान त्यांनी जी काही लिस्ट केलेली असते त्यापर्यंत ठेवलं गेलेलं असतं. आणि तो जसं सामान ठेवतो तसं ते पॅकसुद्धा करतो बॅगमध्ये पॅक वगैरे करून झाल्यानंतर ना, नंतर तो इकडे तिकडे पाहतो. जसं तो आता इकडे तिकडे पाहतो तसं मात्र आता त्याचं सगळं भरून झालेलं असतं. तेच दुसरीकडे आता अनुला बॅगेमध्ये सगळे कपडे भरायला मदत करायला ना इकडे शरू सांगत असते. पण शरूला अनु म्हणते की जा मी नाही करणार आहे मदत, मला बाकी पण काम आहेत. मग शरू तिच्यावर ओरडते आणि म्हणते की बघ, तुझ्या वेळेला बघते ना मी नेक्स्ट टाईम, तुला कधी मदत लागली तर करेन का मदत, असंही आता शरू तिला बोलते. अनु इग्नोर करते आणि निघून जाते. इकडे जयने मात्र पूर्ण सिस्टमॅटिक बॅग भरलेली असते. कपडे एका बाजूला पाऊच, त्याचसोबत त्याला लागणारे थोडेसे सामान, हे सगळं वेगळं. ते तिथे आता शरूची बॅग कशी भरून झालेली असते. शरूच्या बॅगची चैन लागत नसते, पूर्ण कच्चा गज भरलेलं असतं. म्हणून मग ती मयूला बोलवते आणि मयूला सांगते की मयू जरा बस ह्या बॅगेवर, मी पटकन चैन लावते. मग मयू बॅगेवर बसते आणि मयू हळूहळू का होईना चैन लावते. बॅग भरून झाल्यावर आता शरू सुटकेचा श्वास घेते आणि म्हणते यार फायनली झालं आहे सगळं. तर जय आणि शरू या दोघांची बॅग पॅकिंग चालू झालेली असतं आणि पूर्ण झाल्यानंतर आता मात्र दोघंही जणं आता उद्याच्या सकाळची वाट बघत असतात. मग आता उद्याची सकाळ म्हणजेच हा प्रवास नेमका कुठच्या वळणावर नेऊन ठेवतो हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.